बीडीसीवर आपले स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत श्री गुरुचरित्र अध्याय 44. श्री गणेशाय नमः. नामधारक म्हणे सिद्धाशी, पुढे चरित्र झाले कैसी, विस्तारावे आम्हाशी, कृपा करी का दातारा. ऐसे किती दिवस क्रमिले, शिवरात्रीचे व्रत आले, समस्त यात्रेशी निघाले माता पिता तंतुकाचे. श्री गुरु माझा मल्लिकार्जुन पर्वत म्हणजे श्री गुरु भुवन, आपण नाही इथून चरण सोडून श्री गुरुचे नगर लोक समस्त गेला, आपण एकला राहिला. श्री गुरु मठापाशी आला, गुरु पुस्ती तयाशी. श्री गुरु म्हणते तयाशी, काका यात्रेशी तू न केलाशी. तंतुक म्हणे स्वामीशी, माझी यात्रा तुमचे चरण. ऐसे म्हणून तंतुक नमस्कार करी नेते देख, तो पावली शिवरात्री एक, माघ वद्य चतुर्दशी. श्री गुरु म्हणते त्याशी, तुझी समस्त गेली यात्रेशी, तू एकलाची राहिलेसी. पहाशी विनोद श्री पर्वताचा, नयन झाकून पादुकेशी, द्रुधडिगा वेगेशी, मनोवेगे घेऊन गेले. श्री गुरु म्हणते तयाशी, कागा भ्रांतपणे पहाशी, वेगे जावे दर्शनाशी, शोर स्नान करून या. श्री गुरु ऐसा निरोप देता, शिरगिरीला स्नाना करता, तेथे देखील माता पिता भ्राता ग्राम लोक सकळीक. ते पुसते तयाशी, कोणे मार्गे आलाशी, आमची भेटी का न घेशी, लपून येणे कोण धर्म. विनून तसे माता पित्यांशी, आम्ही निघालो दोन प्रहरेशी, एक घटिका लागली वाटेशी, आता आलो गुरु समागमे. एक हास्ती मिथ्या म्हणती, आम्हा सवेशी आला लपत, ऐसे बडेवारे बोलत, लब्ध प्रतिष्ठित सकळ जन, तो कोण असवेन बोले. श्री स्नान शौर केले, पुष्पी अक्षता बेरे घेऊन गेले पूजेशी. पूजा करीत लिंगस्थानी देखता झाला श्री गुरुमुनी, अतिविस्मय करून पूजा केली भक्ती भावे मनोभावे. समस्त लोक पूजा करीती, श्री गुरु सर्व पूजा घेती. तंतुक म्हणे चित्ती, श्री गुरु राजा आपणचे शंकर. श्री गुरु पुस्ती तयाशी, एधवा राहीशी किंवा जाशी, तंतुक विनवी स्वामियाशी, एक नवल देखील आता समस्त लोक जाऊनी देवालय भितरी वैसोनी पूजा करीती, तुमचे चरणी लिंग न देखो तुम्हीच तेथे. श्री गुरु म्हणते, एक भक्ता सर्वत्र ईश्वर पूर्णता, स्थान महिमा असे ख्याता, जे अगम्य त्रिभुवनी. माघवदे चतुर्दशी अपार महिमा श्री पर्वताची, सांगेन एका तत्परेशी. श्री गुरु म्हणते तंतुकाते, पूर्वी ख्यात केला तर देशी विमर्शन, राजा परीशी शूर असे पराक्रमाशी, समस्त शत्रू जिंकले तेने. आणि एक कुबुद्धी असे पारधी करी, बहु असे बलाढ्य स्थूळ, बहु असे चंचल सकळ स्त्रियारत. आचार तरी बरवान असे शिवपूजा करी, बहु असे पत्नी त्याची, एक असे सुलक्षण नाम कुमुदवती. सुशील सगुण पतिव्रता, मनी करी बहुत चिंता, पुरुष आला परद्वारता, ईश्वर भक्ती करीत असे. ऐसे क्रमिता एके दिवशी पुसू लागली आपले पुरुषाशी, म्हणे प्राणेश्वरा परी येशी, विनंती एक असे माझी, तुम्हा ईश्वरावरी भक्ती उपजली कवने परी, सांगावी स्वामी सविस्तारी, कोप न करावा प्राणनाथा. राजा म्हणे श्री येशी, बरोबर पुसली आम्हाशी, ज्ञान झाले आता मानसी, पूर्वजन्म सांगेन माझा. पूर्वी पंपानगरी आपण श्वान योनी जन्मलो जाण, होतो तेथे काळ क्रमण. शिवरात्री आली एके दिवशी, त्या नगरी होते एक शिवालय, समस्त लोक आले पूजावया. आपणही गेलो हिंडावया, भक्षवया काही मिळेल म्हणून. आपण गेलो द्वारात, विनोदी पाहू म्हणत, मज देखून आले धावत, काष्ट पाषाण घेऊन या. आपण पवळीमध्ये पळत, द्वार घातले मारू म्हणत, धरा मारा म्हणून बोलत, मारू लागले पाशाने. ऐसा 3 वेळा पातलो, मारतील म्हणून बहु भ्यालो. मग अंतर्गृही निघालो, पूजा देखील तेथे शिवाची. द्वार धरून समस्त लोक, शस्त्रे मारिले मज एक, ओढून टाकती सकळीक शिवालया बाहेरी. तेने पुण्य झाले ज्ञान, एके शिवरात्रीचे महिमान, म्हणशी तू दुराचारी म्हणून, त्याचा संदेह सांगेन. पूर्वजन्म माझा श्वान, त्याचा स्वभाव सर्व भक्षण, सर्वां ठाई त्याची वासना, त्याची स्वभाव मज असती, ऐसे स्त्रियेशी सांगितले. पुन्हा प्रश्न तिने केला, म्हणे स्वामी जे सांगितले, आपला जन्म पुरातन, तुम्ही आता असा सर्वज्ञानी, माझा जन्म सांगाय विस्तारुनी, म्हणून लागत असे चरणी, कृपा करी गा प्राणेश्वरा. एक ज्ञानसती तुझा पूर्वजन्म कपोती करीत होतीस उदरपूर्ती. एक दिवशी अवधारी पडला होता माणस गोळा, तो तुवा चोचीने धरीला कवळा, उडत होती आकाशमंडळात. ते दुरुनी देखील घारीने पाठी लागली, ते घारी मागे पुढे न विचारी, तू पळालीस ते अवसरी श्री पर्वत गिरीवरी. दुरुनी आली धावत, प्राण होता कंठगत, श्रमणी शिखरी तू बैसत, घारी येऊनी मारिले चोची. घेऊन गेली माणस कवळे तुझे देह, पंचत्व पावले प्रदक्षिणा पुण्य फळे, झालीस तुवा राजपत्नी. राजा सांगे सतीशी, पुढील जन्म सांगू तुझ, आपण राजा सिंधू देशी जन्म पावेन अवधारी, माझी भार्या तुझी होशी, जन्म पावशी सृंजय देशी. तेथील राजा पवित्रवंशी, त्याची कन्या होशी. तिसरा जन्म आपणाशी राजा होईल सौराष्ट्र देशी, तू उपजी कलिंग राजवंशी, माझी पत्नी होशील. चौथा जन्म आपणाशी राजा होईल गांधार देशी, तू उपजी मगध कुळेशी, ते माझी प्राणेश्वरी. पाचवा जन्म आपणाशी राजा होईल अनंत देशी, तू दार्श राजकुळी जन्माशी, माझी भार्या होशी तू. सहावा जन्म आपणाशी अनंतनामा परेशी, या ती कन्या तू होशी, ते माझी प्राणेश्वरी. सातवा जन्म आपणाशी राजा होई पांड्या देशी, रूपलावण्य माझ सरशी, होय नोहे कवन संसारी, ज्ञानी सर्व गुणी होईल सूर्यकांती ऐसे वदन, जैसा रूपे असे मदन, नाम माझे पद्मवर्ण. तू जन्म शिवय दर्भकुळी, रूप सौंदर्य आगळी, जैसी सुवर्णाची पुतळी, चंद्रासारखे कमळ. वसुमती असे नाव पावसी, तुझ वरीन स्वयंवरेशी, दमयंती नळा जैसी, स्वयंवर होईल तुझ मज. देहावसान होता तुझ घेईन सांगता, दिव्य विमानी बैसून तत्वता, स्वर्गप्रती जाऊ बळी.
श्री गुरु म्हणती तंतुकाशी शिवरात्री श्री पर्वत महिमायसी एक तो श्वान परियशी सप्तजन्मी राजा झाला ग्रामी असे कल्लेश्वर गानगा ग्रामी भीमातीर पूजा करी गा निरंतर मल्लिकार्जुन समान तंतुक म्हणे स्वामी याशी स्वामी तू मदत चाळवीशी पूजेशी गेलो मल्लिकार्जुनाशी निवस्थानी तुझं देखील सर्वांठाई तुझी एक झाला असे व्यापक कलेश्वर संगम नायक एक एक सांगायची आम्हा पुढे ऐकून श्री गुरु हसती एरे पादुका धरी म्हणती नयन त्याचे झाकती संगमा आले तत्काळी श्री गुरु आले संगमाशी तंतुकास पाठवीशी मठाशी बोलवयास शिष्यांशी आपण राहिले संगमात श्री गुरु आले संगमाशी मग पाठविले मठाशी बोलविले शिष्यांशी राहू पाहती आजी संगमी मग पुष्टी तयांशी तेही सांगितले भरवशी आनंद झाला भक्तांशी म्हणे सरस्वती गंगाधर इति श्री गुरुचरित्रामृते परम कथा कल्पतरे श्री स्वतपख्याने सिद्ध नामधारक संवादे श्री शैल शिवरात्र महिमा वर्णन नाम चंतुष्वतराईश्वताध्याया श्री गुरुदेव दत्तात्रय नमस्तु श्री गुरुदेव दत्त.